पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा बाहेर येईल असा दावा केला जातोय। मात्र मुंबईमधल्या एका व्यक्तीनं बाजारातून 30 ते 50% काळा पैसा पुन्हा कसा पांढरा करून मिळतोय हे उघडकीला आणलंय। धक्कादायक म्हणजे या व्यक्तीनं नवीन 2000च्या नोटांचे 15 लाख रुपये आणि जुन्या 1000 आणि 500च्या नोटा असे 20 लाख रुपये बाजारातून बदलून घेतल्याचा दावा केलाय। या व्यक्तीशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। जी व्यक्ती आपल्या सोबत आहे त्या व्यक्तीनं ज्या पद्धतीनं नवीन नोटा जमवलेल्या आहेत आणि बाजारामध्ये तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही एटीएम मध्ये दिवसभर उभं राहून तुम्हाला जास्तीत जास्त 2000 रुपये मिळतात आणि 2000 रुपयाची एक नोट मिळते, पण इथे 2000 रुपयाचे संपूर्ण बंडलच्या बंडल आहेत। ही जवळपास 15 ते 20 लाख रुपयाची रक्कम आहे। अजून 15 ते 20 लाख रुपयाची रक्कम येणार होती, पण काही कारणास्तव ती आली नाहीये। हे पैसे दाखवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये म्हटलं जातंय की काळा पैसा कुठे नाहीये, पण एक चर्चा होती किंवा लोकांना माहिती होतं की 15%, 20%, 30% देऊन म्हणजे 1 लाख रुपये दिले तर त्यातले 30,000 रुपये संबंधित व्यक्तीला आणि 17,000 रुपये तुम्हाला वाईट करून मग ते जुन्या नोटा 150च्या असतील किंवा 2000च्या 500च्या नवीन नोटा असतील, या पद्धतीनं काळा पैसा हा पांढरा केला जातोय हे दाखवण्याचा एका सामाजिक कार्यकर्त्याचा प्रयत्न आहे। आपल्या सोबत आहे ते आपण त्यांना विचारूयात। मला एक सांगा, 2000च्या जवळपास 15 ते 20 लाख रुपयाची रक्कम आहे। सामान्य माणसाने 2000 रुपयांच्या नोटांची ही एक अशी गड्डी बंडल आपण म्हणू शकतो त्याला पाहिलेलं नाहीये। अशा परिस्थितीमध्ये बाजारात लोकांना 15%, 20%, 30%ने पैसे बदलून मिळत आहेत। हा सर्व खटाटोप का? हा काळाचा पांढरा पैसा वगैरे म्हणता येणार नाही, हा काळाचा काळात राहणार आहे। फक्त नोटा बदलू करून राहिलेल्या आहेत आणि त्या 2000च्या नोटांमध्ये कन्वर्ट झालेला आहे। म्हणजे हा काळाचा पांढरा झाला असं म्हणता येणार नाही, हा काळाचा काळात राहणार आहे, पण तो डम झाला। उलट 2000च्या नोटा आता चलनातून परत त्या गायब होणार थोड्या दिवसांनी आणि परत चलनचं शॉर्टेज येणार। आठवड्याला 24,000 रुपये, करंट अकाउंटला 50 रुपये मिळत आहेत। अशी परिस्थिती असताना नाही, हे तर सर्वात खोटं आहे की ज्याला 24,000 मिळत आहेत किंवा ते 50,000, ज्यांना मिळायचं त्यांना 2-2 लाख मिळत आहेत, 10-10 लाख पण मिळत आहेत। हे खांदात तर खोटं विधान आहे की 24,000 मिळत आहेत। 24,000 कोणाला मिळत आहे? जे सामान्य माणूस आहे, जे बिचारे हातावर पोट आहे, त्यांना ते 24,000चा सगळे धाक आहे। बाकी श्रीमंत माणसाला कुठलाही धाक नाही, ज्यांच्या घरात ही अशी बंडलं पडलेली आहे। तो म्हणजे तुमच्या मनानुसार जो काळा पैसा होता तो काळाच राहिलेला आहे, फक्त नवीन नोटामध्ये परावर्तित झाला। एवढंच आमचं म्हणणं आहे की ते नवीन नोटामध्ये कन्वर्ट झालेलं आहे, बाकी काही नाही। आहे तेच आहे, धोरण तेच राहणार आणि तेच अंमलबजावणी इथे होणार आहे। काळा पैसा जो 500 आणि 1000च्या जुन्या नोटा होत्या त्यामध्ये आता 500 आणि 2000च्या नवीन नोटांमध्ये पुन्हा परावर्तित होत असेल तर मोदी सरकारने एवढं मोठं पाऊल उचलून एवढा मोठा खटाटोप करून काय फायदा आहे, असा एक ज्वलंत प्रश्न या व्यक्तीने उपस्थित केलेला आहे। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।